नमस्कार, प्रिया हाऊसवाईफ चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे लिंबाचं लोणचं. तर लिंबाचं लोणचं करण्यासाठी एका वाटीमध्ये गरम पाणी करायचं. एकदम नॉर्मल गरम पाणी असेल तर चालेल, जास्त पण गरम नाही करायचे. आणि त्याच्यात लिंब टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे. लिंब स्वच्छ धुवून घेतली की एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचेत. लिंब कोरडी करायचीत पूर्ण. लिंब धुवून आणि पुसून घेतल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून चाकूने बारीक बारीक फोडी करायच्यात. आणि फोडी करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे, जे फोडी करतो आपण त्या एकदम बारीक बारीक झाल्या पाहिजे. मोठ्या राहिल्या तर मिक्सरमध्ये बारीक व्हायला त्याला वेळ लागतो. मग बारीक बारीक करायच्यात फोडी. आणि फोडी बारीक बारीक झाल्यावर ज्या लिंबाच्या फोडी आहेत केलेल्या त्या एका साईडला आणि लिंबाच्या बिया एका साईडला. लिंबाच्या बिया लक्ष देऊन काढायच्यात. एकही बी त्या लिंबाच्या फोडीमध्ये राहिली नाही पाहिजे. कारण जर फोड राहिली लिंबाच्या फोडीमध्ये जर बी राहिली तर लिंबाचं लोणचं खायला थोडंसं कडू लागते, मग ते आपल्याला खाऊ नाही वाटत. आणि मग वाटीनेच जे आपण ग्राइंड केलं आहे ते आपण एका वाटीने मोजून घ्यायचे. माझी आता 1.5 वाटी बसली ती, तर इथे मी त्याच वाटीने 1.5 वाटी साखर घेतली. 1 टीस्पून आपण लाल तिखट घेतलं आहे आणि 1 टीस्पून नमक घेतलं आहे. आणि आता मिक्स करायचं त्याला चांगलं. आणि जे आपण ग्राइंड केलं तेव्हा जे शेवटला थोडासा लिंबाचा रस राहिला होता तो आपण 2 टीस्पून टाकलेला आहे. आणि नंतर गॅसवर कढई ठेवायची आणि कढई तापली की त्याच्यात हे मिश्रण टाकायचं. आणि जसं जसं म्हणजे तुम्ही हे करताना टाकत जाताना फुल गॅस करायचा आणि मिक्स करत राहायचं, जे करून ते चांगलं मिक्स होईल. 5-6 मिनिटे मिक्स करायचे टाकल्या त्याला. आणि नंतर मग झाकून ठेवायचे 2-3 मिनिटे. आणि जसं जसं त्याला उकळी फुटायला लागेल म्हणजे की ते मस्तपैकी शिजलं आहे असं वाटायला लागेल तुम्हाला, तर हलवायचं मस्तपैकी. आणि हलवून झाल्यावर त्याला एकदम अशा बोटाने चेक करायचं आहे. जर एकदम अशी तार झाली पातळ एकदम तर समजायचं आपलं बेटर तयार आहे, चांगलं शिजलं.